आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तुम्ही जो केक चोरून खायला आलेला तो केक संपलाय। हे बघा वहिनी, हे सगळं मला नाही चालणार, मी नाही खपवून घेणार। मी चोर काय? ही जयंती चोर? मग दाखवतेच की चोरी कशी असते ती। तसं बी एवढ्या मोठ्या घरात केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी येतात, त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी झाल्या गायब। कुणाला कळणार आहे? कुणाला कळणार आहे? आणि त्या भंगारात जरी विकल्या तरी लई पैसे येतील। दाखवते तसा चोरी काय असते ते। अजून पिशवी असतं तर लई सामान घेता आलं असतं बाई। केवढा छान आहे हात ती। नाही आपण हात तर गोल्ड कुठे छान आहे? छान नाही, ते पिशवीतलं सामान आहे ना ते छान आहे, एकापेक्षा एक आहे बघ। पिशवी तर आमच्या घरला लागतं ना, ते सगळं सामान आहे आपलं। किडक मुडक किडक मुडक घरचं सामान ते घरातच पाहिजे, बाहेर घेऊन जायचं। कसं सामान? कुठली पिशवी? काय खिडक मिडक काय बोलते तुम्ही? मला तर काही कळतच नाही, माहिती का? म्हणजे घरचं सामान किडक मुडक माणसांचं, किडक मुडक व्हिडिओ। लईच श्रीकामटेकडे आहेत नाही तुम्ही? किडक मुडक वस्तू किडक मुडक जागेवर ठेवायच्या, एक पण किडक मुडक जागा शिल्लक ठेवायची नाही। झालं का? किडक मुडक सामान ठेव। हो। व्हेरी गुड, गुड गर्ल। आता यातली एक तरी वस्तू घराच्या बाहेर गेली ना तर हा व्हिडिओ आहे प्रोजेक्टरवर लावून तुझी जयंती साजरी करे। माझी जयंती साजरी करणार काय बोलक्या बावल्या? नाही तुझा आत्मा तुझ्या बाहेर काढला ना, नावाची जयंती नाही मी। ओम फट स्वाहा। दादा, बाबा दिसत नाही आहेत, कुठे गेलेत? मार्केटमध्ये गेलेत वाटतं, पण कशासाठी गेले ते काही बोलले नाहीत। अच्छा, ठीक आहे, चल मी बघतो। मॉम, ह्या मूर्ख बबलूने अमृता वहिनीचं औषध खराब केलंय आणि या गोष्टीला 1 महिना झालाय, हा आत्ता सांगतोय। नोकर आहेस तर नोकरासारखा वाग ना। ऐश्वर्या, काय म्हणालीस तू? नाही नाही,
त्या बरोबर आहेत. माझीच चूक आहे. मी चुकाच आपलं घर करत होतो. बबलू दादा जेवायला चला. एका नोकराला बोलवायला दुसरी आली आहे. चल निघ जा. एकतर बबलू नोकर नाहीये, या घरचा एक सदस्य आहे. हिज फॅमिली. सारंग सोहमचा हा सख्खा मित्र आहे. मॉम, मेन इश्यू वेगळा आहे. आपण प्लीज त्यावर बोलूया. काय इशू? औषधं ना. मग याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? तुझीच ना. आणि ही जबाबदारी तू कायम चोख पार पाडलीयस. मग आपण सगळे घरात असो किंवा बाहेर, आपण कुठे प्रवासाला गेलो तरी सुद्धा ही जबाबदारी तू व्यवस्थित पार पाडतेस. मग आता काय झालं? मग असं जर का काही होत असेल तर याला जबाबदार कोण? तूच ना. आणखीन एक गोष्ट, घरच्या लोकांबद्दल जेव्हा बोलशील तेव्हा जरा विचार करून बोल. आय एम सॉरी मॉम. एक्सक्यूज मी. दादा सावली वहिनी, वहिनी मला माफ करा. माफ कशाबद्दल? माझ्यामुळे ऐश्वर्या वहिनी तुला पण नोकर म्हणून हिणवले. त्याला हिणवलं कसं म्हणू शकतो? आणि नोकर म्हणणं काही वाईट नाहीये ना. उलट त्यांच्यामुळे घर घरासारखं राहतं. ते सुद्धा एक काम आहे. आणि प्रत्येक काम करणाऱ्या माणसाचा मी सन्मान करते. तुम्ही मनाला लावून नका घेऊ. सावली वहिनी, अहो असं कितीतरी बोललं ना तरी मला माझी जागा माहिती आहे. सो नील, मला असं वाटतंय की सगळे आउटडोर युनिट्स तू सांभाळावेस आणि लोकली सगळं सारंगनी बघावं. इज दॅट ओके? हां ओके. कारण तसंही पॅकेजिंग युनिट्स बाहेरच करतोय आपण. सो मी बघेन. डोंट वरी. गुड. हे बघ, तुम्ही दोघेही वेगवेगळे युनिट्स हँडल करत असला तरी तुमचं इंटरनल कोऑर्डिनेशन पक्क पाहिजे. राईट. तरच प्रोडक्शन स्मूथली होणार आहे. रामकृष्ण हरी. तुम्ही काय करता इथे? आय मीन आत्ता काय आहे तुमचं? तिलोत्तमा मॅडम, आम्ही येताना रिकाम्या हाताने आलो, पण दर वर्षाला वारीला जेव्हा जातो की नाही तेव्हा पांडुरंगाला साकडं घालतो. या वर्षाला बी त्या घरात पाळणा हलावा म्हणून साकडं घातलंय.